बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ वरोरा मध्ये प्रहारचे आंदोलन, पाण्याच्या टंकीवर चढून वीरुगिरी पद्धतीने आंदोलन करण्याचा प्रयत्न। प्रहार जनशक्ती पक्षाचे पक्षप्रमुख माजी मंत्री बच्चू कडू हे मागील 6 दिवसापासून गुरुकुंज मोजरी येथे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी सोबतच दिव्यांग बांधवांच्या निधी वाटपाबद्दल व अन्य काही मागण्या पूर्ततेसाठी मागील 6 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलनाला बसले आहे। परंतु राज्य सरकारने अजूनही त्यांची दखल घेऊन त्यांच्या मागण्या मान्य केल्या नसल्यामुळे व बच्चू कडू यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालल्यामुळे प्रहारने ठिकठिकाणी आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे। त्याचाच एक भाग म्हणून बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख शेरखान पठाण यांच्या नेतृत्वात वरोरा येथे काल आंदोलन करण्यात आले। यावेळी शेकडोच्या संख्येने प्रहार कार्यकर्ते एकत्रित आले होते। सुरुवातीला पिण्याच्या पाण्याच्या टंकीवर चढून आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु पोलिसांनी शेरखान पठाण व अन्य कार्यकर्त्यांना टंकीखालीच रोखून धरले। भारत माता की जय अशा घोषणा व सोबतच अन्य घोषणा देण्यात आल्या। त्यानंतर वरोराचे तहसीलदार योगेश कौटकर यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आले। हे आंदोलन जवळपास 1 तास चालले आणि अगदी शांततेच्या मार्गाने आंदोलन यावेळी करण्यात आले। ब्युरो रिपोर्टर आशिष कोटकर, नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी, चंद्रपूर। जो जनतेच्या हृदयात राहणारा, शेतकऱ्यांच्या दिव्यांगांच्या हृदयात राहणारा माणूस आहे, तरी सरकारला लाज लज्जा शरम येत नाही आहे, तरी अजूनपर्यंत त्यांची त्या आंदोलनाची दखल या सरकारने घेतली नाही। म्हणून त्या निषेधार्थ आणि बच्चूभाऊ कडू साहेब यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ आम्ही आज 1 तास टाकीवर चढून आंदोलन केलेलं आहे आणि तहसील कार्यालय हे 1 तास बंद पाडू असं आंदोलन केलेलं आहे। तरी पोलीसवाल्यांचा खूप मोठा बंदोबस्त होता, त्यांनी आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला, खूप संघर्ष करावा लागला। यापुढेही शेतकऱ्यांना मी एवढं सांगू इच्छितो का जर तुमच्यासाठी जर लढणारा कोणी नेता असेल तो फक्त महाराष्ट्राचा बच्चू कडू आहे। त्यांना तुम्ही चांगल्या पद्धतीने सहकार्य करा, समर्थ करा। मला माहीत आहे की तुमची आता पेरणीचे आणि शेतीची कामं आहेत, तरी पण सुद्धा एक शेतीचे कामं करून एकाला त्यांच्या आंदोलनासाठी पाठिंबा देण्यासाठी तुम्ही पाठवावं, एवढी मी शेतकऱ्यांना विनंती करतो। शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, दिव्यांगांना 6,000 रुपये मिळाला पाहिजे, इतकी आमची। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.